राज्यात पुढच्या 2 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती अचानक अंतरवाली सराटीत पोहोचले, त्यामुळे जरांगे पाटील आणि संभाजीराजेंची स्वराज संघटना एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। ओबीसींमधून मराठा आरक्षण हवं यासाठी जरांगे पाटलांनी शेवटचा डाव टाकलाय। विधानसभेला उमेदवार द्यायचे की पाडापाडी करायची याबाबतचा निर्णय 29 ऑगस्टला घेतला जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि संभाजीराजेंची स्वराज्य संघटना एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण याबाबत खुद्द संभाजीराजेंनी सूचक विधान केलंय। मनोज जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाहीये, पण चर्चा होणार याबद्दल सुद्धा मी नाकारू शकत नाहीये आणि चर्चा करायला काहीच अडचण नाहीये। कारण शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून मनोज जरांगेंना मी नेहमीच सहकार्य, नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे। राजकीय चर्चा झाली नाही, पण राजकीय चर्चा सुद्धा लवकरच त्यांच्याशी होईल। जरांगे पाटलांनी राज्य सरकारला शेवटचा 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले। जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत असा दावा करत लक्ष्मण हाकेंनी टीका केली। सगळ्या जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना वाटतंय की गोरगरिबाचं हातात सत्ता आली पाहिजे किंवा देणारं बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या। आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो की ज्यांनी म्हणजे ज्यांना लढायचं आहे आता कोणी बी एक जण तर राहणार आहे त्यात काही, पण कागदपत्र पण काढून ठेवा वेळेवरती। असं नको व्हायला की ठरलं लढायचं तर कागदपत्र काढायला वेळ गेला। हे बघा, मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही। मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे। लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले। परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू। त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही। पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे। दरम्यान जरांगे पाटील आणि भाजप नेते यांच्यातलं शाब्दिक युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये। सरकारनं संपवा संपवी नावाचं खातं काढून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवावं असा टोला जरांगेंनी लगावलाय। पहिली कॅबिनेट धनगर बांधवाला इष्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली? कशाला रॅल्या काढिता? ह्या दोनच जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या। दोन्हीला कसं संपलं? राईट, कसं संपलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस। एक खातं निघालं पाहिजे आता, एक नवीन खातं निघलं पाहिजे। संपवा संपवी खातं पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीसाकडेच पाहिजे। योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभतो। संपवा संपवी खातं। जरांगेला मी प्रत्येक वेळेला सांगितलंय, महाराष्ट्र म्हणजे तू नाही आणि मराठा म्हणजे तू नाही। मनोज दादाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हवा गेली, त्यामुळे मी ह्याला पाडणार ह्याला गाडणार, हा कसा उभा राहतो तो कसा उभा राहतो। मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो, हिम्मत आहे तर 288 ठिकाणी उमेदवार उभे कर आणि मुख्यमंत्री बनायचं स्वप्न जे डोक्यात आहे ते पूर्ण होतं का पहा आणि त्यानंतर सभागृहात ये आणि आरक्षणावरती जी चर्चा करावी लागते। संविधानाचे अधिकार असतात, त्या आरक्षणाचे अधिकारच ज्याला समजत नाही अशा माणसाची चर्चा काय करायची? आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। धाराशिवमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। तसंच नितेश राणे, प्रसाद लाड यांनाही समज देण्याची मागणी केली। आता फक्त बहाणे करणार आचारसंहिताला घुसत, त्याच्यामुळे आम्ही बी तयारीलाच काही हरकत नाही। आम्ही पण तयारीला, तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार। राजकीय भाषा करावंच लागेल ना। तुम्ही जर आरक्षण देणार नसला तर भाषा कोणती वापरावं? तीच भाषा आहे। मग आता तुमच्या खुर्ची जी आहे आमचं आरक्षण आहे, तुम्ही आमचं आरक्षण मिळवून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळवून देणार। ते पक्क झालंय दादा। तरी बघा 29 तारखेपर्यंत जुळतंय का तुम्हाला? जरांगे पाटलांनी जेवढी राजकीय भाषा टाळू शकतात हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण का मराठा समाजाला त्यांची राजकीय भाषा बिलकुल आवडत नाहीये। त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल जेवढं बोलतील तेवढं हिताचं आहे ना।
29 ऑगस्टला जरांगे पाटील काय निर्णय घेणार? ओबीसींमधून आरक्षण न मिळाल्यास राजकारणात उतरणार का? संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि जरांगे पाटील एकत्र येणार का? याकडे आता राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.